नमस्कार. जुईलीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सोया चापची रेसिपी. आजकाल सोया चाप ही एक प्रसिद्ध स्टार्टर डिश बनली आहे. तसेच हे सोया चापचे पॅकेट तुम्हाला कोणत्याही बेकिंग किंवा फ्रोझन आयटम्सच्या दुकानात इझिली अवेलेबल आहे. सोया चाप घरी करायला देखील जास्त वेळ लागत नाही. आज मी तुम्हाला आचारी सोया चापची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आता आपण रेसिपी बघूया. सोयाचे आपल्याला लागणारं साहित्य आपण आता बघूया. सगळ्यात आधी हे सोया चाप आहे. त्या आपल्याला उकळून घ्यायचे आहेत, म्हणून मी आधी त्याला पाण्यात ठेवलेला आहे. तेल, पाणी, इथे घेतलाय मी लोणचं मसाला, कारण आज आपण करणार आहोत आचारी सोया चाप, म्हणून मी इथे घेतलाय लोणचं मसाला, चवीपुरतं मीठ, काजू, दही, बटर, फ्रेश क्रीम, इथे फ्रेश क्रीम मी थोडंसं चमच्याने फेटून घेतलंय, तमालपत्र, तेजपत्ता, त्यानंतर मिरी आणि इथे लवंग. आता आपण कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी मी गॅस पेटवून घेणार आहे आणि स्लो फ्लेमवर ठेवणार आहे गॅस. आता मी ह्याच्यात घालणार आहे ते म्हणजे मीठ, आणि एक 5 ते 10 मिनिटं मी ह्याला बॉईल करून घेणार आहे. आपले सोया चाप बॉईल होत आहेत तोपर्यंत मी ह्याच्यात घालणारे काजू, तुम्ही काजूचं प्रमाण तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर मी ह्याच्यात घालणारे दही आणि हे मिक्सर मधनं छान फिरवून घेणार आहे आणि याची एक पेस्ट करून घेणार आहे काजू आणि दह्याची. इथे आपली दह्याची आणि काजूची स्मूथ अशी पेस्ट रेडी आहे. आता आपण बरेच वेळा सोया चाप हे नॉर्मली स्ट्रीट फूडवर किंवा रेस्टॉरंट मध्ये जाऊन खातो, पण घरी करायचं असेल सोया चाप तर ते कसे करायचे हे आज मी तर तुम्हाला दाखवतेच आहे. त्याशिवाय सोया चाप हे तुम्हाला असे रेडीमेड पॅकेट मध्ये मिळतात, नाहीतर टीन मध्ये मिळतात. मी पूर्वी ऑनलाईन ऑर्डर करायची, ऑनलाईन साईटवर जसं फ्लिपकार्ट, अमेझॉन, झेप्टो, ब्लिंकिट या साईटवर आता इझिली सोया चाप अवेलेबल आहेत. अदरवाईज जिथे तुम्ही बेकिंगचं सामान मिळतं किंवा जिथे फ्रोझन फूड मिळतं, जसं की फ्रोझन मटर झाले, स्वीट कॉर्न झाले, यासारखे पदार्थ जिथे मिळतात तिथे हे सोया चाप इझिली अवेलेबल असतात. इथे आपले सोया चाप जे आहेत ते बॉइल्ड होऊन रेडी आहेत. हे ओळखण्याचे एक साईन आहे की हे कसे म्हणजे झाले की नाही व्यवस्थित बॉइल. सुरी किंवा टूथपिकच्या साह्याने तुम्ही ह्याच्या आत घालून बघा. इझिली सुरीचे मार्क आले किंवा टूथपिकचे मार्क आले तर समजा की तुमचं सोया चाप ते बॉइल्ड झालेले आहेत. आणि हे जे आहे ते शेवटपर्यंत जायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला अगदी ती जी काठी आहे सोया चापची ती जाणवायला पाहिजे आणि अगदी इझिली ते त्यात गेले पाहिजे. हीच एक मोठी साईन आहे की तुमचे सोया चाप बॉइल्ड होऊन रेडी आहेत. आता मी यांना एका डिश मध्ये काढून घेतलंय. आता तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर सोया चापला तुम्ही असं दोन ह्याच्या करून दोन भाग करून घ्या आणि या दांडीतून काढून घ्या. असे भाग करून घ्या. अदरवाईज असे भाग करून घ्या. पण हे भाग ना करणं थोडं अवघड होतं, म्हणून मी नेहमी हे सेपरेट असे दोन भागच करून घेते. कारण ते एक मेन ह्याचं काय असतं ते म्हणजे आपल्याला ह्याला काडीतनं काढून घ्यायचंय. सो मी ह्याला असं करून याची काडी आणि हे जे चाप आहे ते वेगळं करते नेहमी. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. तर सोया चाप बनवण्याच्या 2-3 पद्धती आहेत. या चापला लोक डीप फ्राय करतात किंवा शॅलो फ्राय करतात किंवा बॉइल्ड करून घेतात. तर यातली मी बॉइल्ड मेथड वापरलेली आहे.
किंवा कोणी कोणी बॉइल्ड केल्यानंतर सुद्धा याला डीप फ्राय करून घेतात. पण मी बॉइल्ड केल्यानंतर हे डीप फ्राय करणार नाहीये, कारण हे तसे हेल्दी आहेत. सो याला जास्त अनहेल्दी बनवणार नाहीये मी, कारण ऑलरेडी आपण बटर आणि ऑइल घातलंय, त्याच्यामुळे हे थोडेसे बटरमुळे थोडेसे फॅटी फॅटी झालेले आहेत. तर मी आता अशा पद्धतीने यांना वेगळं करून घेते. इथे आपण सोया चाप कट करून घेतलाय. आता पुढच्या कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी आपण पॅन मध्ये घालणार आहोत ते म्हणजे तेल. नॉर्मल ऑइल वापरले जे आपण एरवी कुकिंगला वापरतो तेच. आणि त्याचबरोबर आपण घालणार आहोत ते म्हणजे थोडस बटर. बटर ऑप्शनल आहे, तेल घाला किंवा बटर घाला, पण मी इथे दोन्हीचाही वापर करते. एक सॉल्टी अशी छान त्याला टेस्ट येते त्याच्यामुळे. बटर मेल्ट व्हायची वाट बघूया. बटर आपलं मेल्ट झालेलं आहे. आता मी याच्यात खडे मसाले घालणार आहे. तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, लवंग, काळी मिरी. इथे मी आचारी सोया चाप बनवते, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा कांदा लसूण किंवा कांदा लसूण पेस्ट वगैरे घालत नाहीये, कारण आपल्याला प्युअर आचारीची टेस्ट यायला पाहिजे म्हणून. आता मी ह्याच्यात घालणार आहे ती म्हणजे आपली काजू आणि दह्याची पेस्ट जी आपण बनवून घेतली होती ती. यात मी कुठल्याही प्रकारचं पेस्ट बनवताना मीठ वगैरे काहीही घातलेलं नव्हतं. याच्यात मी घालणार आहे आता चवीपुरतं मीठ आणि हे छान मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला कसं ठेवायचं आहे हा सोया चाप बघा, म्हणजे थोडासा ग्रेव्हीवाला ठेवायचा आहे की जे तुम्ही नंतर रोटी किंवा पोळी बरोबर खाऊ शकता, तसा ठेवायचा का स्टार्टर म्हणून ठेवायचा आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर का नंतर भाजी म्हणून खायचा असेल त्याला, तर तुम्ही ह्याच्यात थोडं अजून पाणी ऍड करा. मला एक स्टार्टर म्हणून हवाय म्हणून मी ह्याच्यात पाणी ऍड केलेलं नाहीये. आता मी याला तोपर्यंत छान मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत. हळूहळू तेल सुटायला लागलंय याला आणि आपली ग्रेव्ही जी आहे ती पण पॅन सोडायला लागलीये. नॉनस्टिक पॅन जो मी घेतलाय तो सोडायला लागलीये, म्हणजे इथे आपली ग्रेव्ही आहे ती रेडी आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे ते म्हणजे लोणचं मसाला. तुम्हाला पाहिजे असेल कलर पाहिजे असेल अजून तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर पण घालू शकता, ती ऑप्शनल आहे म्हणून मी घेतलेली नाहीये. मी ह्याच्यात थोडासा अजून लोणचं मसाला ऍड केला होता, कारण मला तसा रंग जो अपेक्षित होता तो आला नव्हता म्हणून. आता मी ह्याच्यात घालणार आहे ते म्हणजे थोडस आपलं फ्रेश क्रीम आणि छान मिक्स करून घेणार आहे. क्रीम छान या ग्रेव्हीत मिक्स झाल्यावर मी आपली फायनल स्टेप करणार आहे, ती म्हणजे आपले जे सोया चाप आपण बॉइल्ड करून ठेवले ते घालणार आहे मी ह्याच्यात. स्लो फ्लेमवरच मी हे सगळं केलेलं आहे. आता मी हे सोया चाप घालून घेणार आहे. आता हे सोया चाप मी छान आपल्या ग्रेव्हीत मिक्स करून घेणार आहे. आता मी याला 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवर ठेवणार आहे. तसंच मी ह्याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण देखील ठेवणार आहे, फ्लेम हाय ठेवूनच. म्हणजे एक छोटासा एक स्मोक देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथे आपले सोया चाप रेडी आहेत. आता मी यांना सर्विंग बाउल मध्ये काढून घेते.
इथे रेडी आहेत आपले आचारी सोया चाप. गार्निशिंग म्हणून मी याच्यावरनं फ्रेश क्रीम घालणार आहे. ऑप्शनल आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मेल्टेड बटर देखील घालू शकता. तर सोया चाप हे खूप फ्लेवर्स मध्ये बनवले जातात. मी तुमच्या बरोबर अशाच सोया चापच्या रेसिपी शेअर करत राहीन वेगवेगळ्या पद्धतीच्या, जसं तंदूर सोया चाप, हे जसं आपण बॉइल्ड सोया चाप केले तसे, फ्राईड सोया चाप, असे 4-5 प्रकार आहेत सोया चापचे. तो मी तुमच्या बरोबर ते शेअर करत राहीनच. तसेच तुम्हाला सोया चापच्या अजून रेसिपी बघायला आवडतील का ते देखील मला सांगा. तसेच माझ्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटापटा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशा छान रेसिपीज साठी. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीला. थँक यू.